दिवसभराचा पूर्ण थकवा निघून जाऊन मनामधल्या निगेटिव्हिटी पूर्ण कमी होण्यासाठी म्हणून हे मेडिटेशन आपण रोज ऐकणार आहोत, जेणेकरून आपलं हे वर्ष आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे जाईल. प्रत्येक दिवस आपण एका नवीन ऊर्जेने त्याची सुरुवात करू. ह्याच्याकरता हे मेडिटेशन रोज रात्री तुम्ही नक्की ऐका. चला तर मग, दिवस संपलेला आहे आणि आता स्वतःचा मी टाईम तुमचा जो आहे, स्वतःचा जो वेळ आहे तो आता तुम्ही घेताय आणि म्हणून याच वेळेला हे मेडिटेशन ऐकण्याची योग्य वेळ आहे. रिलॅक्स बसा. अगदी झोपून जरी हे मेडिटेशन ऐकलं तरी चालेल. तुम्हाला बसून ऐकायचं असेल तरी ऐका. तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल त्या स्थितीमध्ये बसा आणि हे मेडिटेशन एकदा सुरुवात केली की शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि पूर्ण दिवसभराची जी काही निगेटिव्हिटी आहे ती आपण काढून टाकणार आहोत हे मेडिटेशन ऐकून. 7ही चक्रांवरती आपण काम करणार आहोत आणि तिकडे जी काही दिवसभरातल्या घटनांमुळे, टेन्शनमुळे, खूप ताण आल्यामुळे किंवा काही घटना घडल्यामुळे ज्या काही मनामध्ये निगेटिव्ह भावना निर्माण झाल्या आहेत त्याची ऊर्जा आपण आता काढून टाकणार आहोत. चला तर मग आधी रिलॅक्स होऊया, मन एकाग्र करूया. त्याच्यासाठी अर्थातच आपण आपल्या श्वासोश्वासावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. शांतपणे श्वास आत घ्या, श्वास बाहेर सोडा. श्वास आत घ्या, श्वास बाहेर सोडा. श्वास आत घ्या, श्वास बाहेर सोडा. शांत शांत शांत. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. पूर्ण मन आपलं एकाग्र झालेलं आहे. आणि आता दिवसभर जे जे काही आपण कळतपणे नकळतपणे ज्या काही भावना आपल्या मनात उत्पन्न झालेल्या आहेत त्यातल्या ज्या नकारात्मक भावनिक ऊर्जा आहे ती आपण काढून टाकणार आहोत 7 चक्रांवरती लक्ष केंद्रित करून. चला तर मग, पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र, जे पाठीचा कणा संपल्यानंतरच्या जागेमध्ये असतं. हे मूलाधार चक्र माझा दिवसभराचा शारीरिक आणि मानसिक थकवा पूर्णपणे निघून जाऊन रिलॅक्स होण्यासाठी, तुझ्या ऊर्जेमधून काही दिवसभराच्या प्रसंगातून निर्माण झालेली अनिश्चितता, त्याच्यामुळे जाणवणारी असुरक्षितता, मनामध्ये आलेली निराशेची भावना पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत शांतता, स्थिरता, उत्साह, क्षमाशीलता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. आपण आता लक्ष केंद्रित करूया बेंबीच्या खाली 2 इंचावर असणाऱ्या स्वादिष्ठान चक्राकडे. हे स्वादिष्ठान चक्र दिवसभरातली निगेटिव्ह एनर्जी पूर्णपणे निघून जाऊन माझं शरीर आणि मन रिलॅक्स होण्याकरता, तुझ्या ऊर्जेमधून मनामध्ये कुठेतरी दिवसभरात जाणवणारी असमाधानाची भावना, त्यामुळे आलेला कंटाळा, होणारं दुःख, जाणवणारी कमीपणाची भावना, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत स्वतःच्या आजच्या दिवसाविषयी वाटणारं समाधान, त्यामुळे जाणवणारी तृप्तता, शांतता, स्थिरता, स्वस्थता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. छातीच्या खाली असणाऱ्या मणिपूर चक्रावरती आपण आता लक्ष केंद्रित करणार आहोत. हे मणिपूर चक्र दिवसभरामध्ये मनावर आलेला ताण,
शरीराची झालेली दमछाक पूर्णपणे निघून जाऊन मला रिलॅक्स वाटण्याकरता, तुझ्या ऊर्जेमधून कुठल्या तरी घटनेमुळे आलेला राग, मनामध्ये झालेली चलबिचल, जाणवणारं दडपण, त्यामुळे जाणवणारी अस्वस्थता, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा, इहारा, इहारा. तुझ्या ऊर्जेत मनामध्ये स्वतःविषयी वाटणारी शांतीची भावना, स्वतःविषयी वाटणारं प्रेम, दयाळूपणा, स्वस्थता, स्थिरता, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा, अहिरा, अहिरा. आपण आता लक्ष केंद्रित करणार आहोत छातीच्या मध्यभागी असणाऱ्या अनाहत चक्राकडे. हे अनाहत चक्र माझा दिवसभरचा मानसिक शारीरिक थकवा, ताण निघून जाऊन मला रिलॅक्स वाटण्याकरता, तुझ्या ऊर्जेमधून मनामध्ये कोणाविषयी तरी वाटणारी असूयेची भावना, मत्सराची भावना, स्वतःमधली जाणवणारी कमीपणाची भावना, त्यामुळे मनामध्ये आलेली निराशा, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा, इहारा, इहारा. तुझ्या ऊर्जेत स्वतःविषयी प्रेम, जिव्हाळा, आत्मीयता, आनंद, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा, अहिरा, अहिरा. आपण आता लक्ष केंद्रित करणार आहोत गळ्याच्या मध्यभागी असणाऱ्या विशुद्धी चक्रावर. हे विशुद्धी चक्र दिवसभरामध्ये जमवलेली नकारात्मक भावनिक ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊन मला रिलॅक्स वाटण्याकरता, तुझ्या ऊर्जेमधून काही भावना व्यक्त न झाल्यामुळे मनावर आलेलं दडपण, त्यामुळे मनाची झालेली घुसमट, होणारा रागराग, वाटणारी भीती, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा, इहारा, इहारा. तुझ्या ऊर्जेत ठामपणा, आत्मविश्वास, मोकळेपणा, समर्थता, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा, अहिरा, अहिरा. आता आपण लक्ष केंद्रित करणार आहोत दोन भुवयांच्या मध्ये असणाऱ्या आज्ञाचक्रावरती. हे आज्ञाचक्र दिवसभराची सगळी निगेटिव्ह एनर्जी पूर्णपणे निघून जाऊन मला रिलॅक्स वाटण्याकरता, तुझ्या ऊर्जेमधून मनामधल्या गोंधळामुळे मनावर आलेला ताण, संकुचितपणा, प्रत्येक गोष्टीची वाटणारी भीती, त्यामुळे येणारं दडपण, जाणवणारा दुबळेपणा, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा, इहारा, इहारा. तुझ्या ऊर्जेत आनंद, एकाग्रता, स्थिरता, निर्णय क्षमता, स्पष्टता, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा, अहिरा, अहिरा. आपण आता लक्ष केंद्रित करणार आहोत डोक्याच्या वरती मध्यभागी असणाऱ्या सहस्रार चक्राकडे. हे सहस्रार चक्र दिवसभरामध्ये माझ्याकडनं कळत नकळत जमा केली गेलेली जी नकारात्मक भावनिक ऊर्जा आहे, ती पूर्णपणे निघून जाऊन मला पूर्ण रिलॅक्स वाटण्याकरता, तुझ्या ऊर्जेमधून तणाव, भीती, अस्थिरता, अस्वस्थता, चिंता, निराशा, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा, इहारा, इहारा. तुझ्या ऊर्जेत शांती, स्थिरता, संयम, स्वस्थता, समाधान, तृप्ती, उत्साह, प्रसन्नता, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा, अहिरा, अहिरा. अशा प्रकारे 7ही चक्रांमधनं आपण पूर्णपणे जी नकारात्मक भावनिक ऊर्जा दिवसभरामध्ये जमवलेली होती, ती इहारा आणि अहिराच्या बीजमंत्रांच्या साहाय्याने आपण नकारात्मक भावनिक ऊर्जा काढून टाकून तिथेच सकारात्मक भावनिक ऊर्जेचं
आपण स्थापना केलेली आहे, आपण तिथे त्याचं बीज रोवलंय. कारण आपल्याला उद्याचा दिवस त्याच उत्साहाने, त्याच आशावादी वृत्तीने, त्याच आनंदाने, जिद्दीने जगायचं आहे. कारण हा सतत मनामध्ये जाणवणारा थकवा किंवा दिवसभराच्या विचारांनी, प्रत्येक अनुभवातने निर्माण झालेली ही मरगळ मला काढून टाकायची आहे. त्यामुळे हे मेडिटेशन मी रोज ऐकणार आहे आणि स्वतःला रिलॅक्स करणार आहे. आज जेव्हा हे मेडिटेशन मी केल्यानंतर मला जाणवते की दिवसभरामध्ये किती भावनिक बॅगेज मी माझ्याबरोबर वाहून पुढे पुढे जात होते. एखाद्या लहान मुलाचं दप्तर कसं शाळेत जाताना त्याच्या पाठीवर असतं, तर तो मुलगा कसा एकदम जडपणे चालेल, तशीच माझी अवस्था होती. मला कळलंच नव्हतं की इतकं काय काय मी दिवसभरामध्ये जमा केलेलं आहे आणि तेच घेऊन मी दुसऱ्या दिवसाची सुरुवात करत होते. काय आज जेव्हा मी ते सगळं बॅगेज काढून टाकलंय, या 7ही चक्रांवरती लक्ष केंद्रित करून त्यांच्याशी संवाद साधून जेव्हा त्या नकारात्मक ऊर्जेचं प्रमाण कमी झालंय, तेव्हा कुठेतरी मला माझं बॅगेज, माझ्यावर असलं दडपण कमी झाल्याचं जाणवतंय. मानसिक पातळीवर जाणवतंय, शारीरिक पातळीवर जाणवतंय. आणि त्यामुळे मी आता अजिबात दुःख करत बसणार नाही आणि हे भावनिक ओझं पुढे पुढे नेणार नाहीये. असं म्हणत तुम्ही ठामपणे स्वतःला एक शाबासकी द्यायची. डोळे मिटूनच कल्पना करायची की तुम्ही स्वतःची पाठ ठोपटताय. आपण एखाद्याचं जसं खूप कौतुक करतो ना, त्याच पद्धतीने स्वतःची पाठ ठोपटायची. अरे दिवसभरामध्ये असे कितीतरी कठीण प्रसंग आले होते बाबा, किंवा कुठल्या कुठल्या गोष्टींचे तुला ताण आला होता, कधीतरी निराश वाटलं होतं, पण शाबास, तू त्याच्यातनं बाहेर पडलायस. घाबरू नकोस. तुझ्यामध्ये ताकद आहे, आत्मविश्वास आहे, ती शक्ती आहे. स्वतःवर विश्वास ठेव. खचून जाऊ नको, ताण घेऊ नको. आज जरी असा दिवस असेल तरी उद्या तो छान असणार आहे. कारण आज हे सगळं जे काही ओझं उतरवल्यानंतर तुला पुन्हा एकदा नवीन उत्साह येणार आहे. त्यामुळे शाबास. याही सगळ्या दिवसभराच्या धावपळीमध्ये आज आता तू स्वतःला वेळ देतोयस, स्वतः करता काम करतोय, स्वतःला रिलॅक्स करण्याकरता जाणीवपूर्वक प्रयत्न करतोयस. त्याकरता तुला शाबासकी देतोय. असं स्वतःलाच बजावा आणि खरोखर शाबासकी द्या. बघा किती छान वाटेल. आपणच आपल्याला शाबासकी द्यायची. मस्तपैकी आता स्वतःलाच कल्पनेने गच्च मिठी मारायची. अरे ठीक आहे, एवढं काही दुःख करायची गरज नाही, एवढं निराश व्हायची गरज नाही आणि मनावर ताण घेऊन जगण्याची तर मुळीच गरज नाही. कारण तुझ्यातच सगळ्या आनंदाचं बीज तुझ्यात आहे. तुझ्यात आत्मविश्वास आहे. कुठल्याही गोष्टीतनं बाहेर पडायचं. प्रत्येक दिवस एखाद्या सणासारखा साजरा करण्याची ताकद तुझ्यात आहे. आज आलेल्या या प्रतिकूल परिस्थितीने, प्रतिकूल घटनेने गांगरून जाऊ नकोस. जी काही तुला दिवसभर धावपळ करायला लागली, दगदग करायला लागली, असं प्रत्येक जण करत असतो आणि त्याच्याकरताच तर आहोत आपण. पण या सगळ्या गोष्टीतनं सुद्धा आपल्याला हवी असणारी शांती, स्थिरता, आनंद आपल्याला मिळवायचा आहे. परत एकदा स्वतःभोवतीची मिठी जी स्वतःला मारली ती घट्ट करा आणि सांगा, आठव बरं आजच्या दिवसभरामध्ये काय छान घटना झाली. आठव काहीतरी एक छान झालेलं आहे. एक नाही, कदाचित 2-3 घटना सुद्धा असतील. आठवल्या? मग घडल्या आहेत ना त्याच्यात सुद्धा चांगल्या गोष्टी, त्या आठव. खचून जाऊ नकोस. अरे आपल्या मनाचा स्वभावच आहे, जे नाही त्याच्याकडे धाव घेण्याचा आणि जे नाही आहे त्याच्यातनं ताण निर्माण करत राहण्याचा त्याचा स्वभाव आहे. त्यामुळे मी मिठी मारून आपण स्वतःच्याच मनाला एक धीर द्यायचा आहे, त्याला ऊर्जा द्यायची आहे. त्यामुळे ती मिठी परत एकदा गच्च करा. बघा स्वतःला मिठी मारल्याने किती छान वाटतंय. कुठेतरी सगळी अपूर्णता, कमीपणा निघून गेल्यासारखं वाटतंय.
दुसऱ्याकडनं अपेक्षा करायची मिठीची, त्यापेक्षा आपण आपल्याला मिठी मारल्यावर जी काही एक ऊर्जा निर्माण होते ती तुम्ही फील करा. जस्ट रिलॅक्स. आणि बघा, तुमच्यामधली सकारात्मक ऊर्जा, त्याची क्षमता अनेक पटीने वाढलेली आहे. आणि त्यामुळे जी काय आजच्या दिवसाची नकारात्मक ऊर्जा आहे ती कुठल्या कुठे फेकली गेली. शांतपणे मिठी सोडवा स्वतःची. स्वतःकडे प्रेमाने बघा, समोरून बघा. अशी कल्पना करा की तुम्ही आरशात बघताय आणि तुम्ही स्वतः समोर आहात. आपल्याच प्रतिमेचं कौतुक करा. किती छान आहे, किती गुण आहेत तुझ्यात, आत्मविश्वास किती चांगला आहे तुझा. सगळ्या गोष्टी घडणार आहेत. शांत राहा. होणार आहे सगळं. काळजी नको करू. शांत राहा, शांत राहा. अनेक गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे घडणार आहेत. आज घडल्या नाहीत म्हणून काय झालं, आज ताण आला म्हणून काय झालं, पण उद्या मात्र ती परिस्थिती, ते रोजचं रुटीन मस्तपैकी आनंदात करण्याची क्षमता आहे की तुझ्यात. ती जाणीव आहे तुझ्यात. अरे तुझ्यातच आहे असं म्हणून छान स्वतःचे गालगुच्चे खेचा. स्वतःच्या चेहऱ्यावरनं हात फिरवा. छान स्वतःच्या हातावरून हात फिरवा. पाठीवरती थोपटा. आपल्या शरीराला सांगा की अरे तू दिवसभर खूप धावपळ केलीस. कदाचित तुम्ही शारीरिक धावपळ केलीही नसेल, पण आपल्या मनात उमटणाऱ्या असंख्य नकारात्मक भावनांनी जो त्यांच्यावरती आपण नकळत ताण दिला ना शरीरावर, त्याच्याकरता त्या शरीराला सांगा मी तुझी क्षमा मागते, क्षमा मागतो, क्षमा कर, मला क्षमा कर. खूप त्रास दिलाय, पण नाही आता मात्र ते सगळा जो राग, रुसवा, तुझी अजिबात किंमत केलेली नाही, हे सगळ्या माझ्या भावना मी काढून टाकल्या आणि तुझ्याविषयी मला अपार प्रेम वाटतंय, अपार आदर वाटतोय. तू आहेस म्हणून आयुष्यातली प्रत्येक भावना, प्रत्येक गोष्ट मी एन्जॉय करू शकते. त्यामुळे तुला मी आता ह्याच्या पुढे जाणीवपूर्वक मानसिकदृष्ट्या किंवा शारीरिकदृष्ट्या थकवणार नाहीये. शांत राहणार आहे. असं बघत स्वतःशी संवाद साधा, स्वतःला प्रेम करा आणि स्वतःला छानपैकी जेव्हा वाटेल तेव्हा मिठी मारा. ह्याच्यानंतर एक सुंदर म्युझिक असेल, ते म्युझिक ऐका आणि म्युझिक संपल्यानंतर शांतपणे हळूहळू दोन्ही हात एकमेकांवर चोळून वर्तमानात या.